आवाज आम जनतेचा, देशहिताचा। आळंदीतून माऊलीचे पालखी सोहळ्याचे जयघोषात प्रस्थान, हजारो वारकऱ्यांची उपस्थिती। वारकरी संप्रदायाचे प्रतीक, गळ्यात तुळशीमाळ, हातात भगव्या पताका, मुखाने हरिनामाचा गजर करीत लाखो भाविकांची उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात माऊलींच्या पालखीचे प्रस्थान, भक्ती मार्गाचे दैवत श्री विठ्ठल भगवान पांडुरंगाचे दर्शन आणि वारीला जाण्यास माऊली मंदिरातील विना मंडपातून बुधवारी हरिनाम गजरात सायंकाळी 6:15च्या सुमारास झाले। माऊलींचे पादुका पालखीची हरिनाम गजरात मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर श्रींचे पादुका पालखी सोहळा आजोळ घरालगतच्या जुन्या रामवाड्याचे गांधी वाड्यात दर्शनबारी सभागृहात हरिनाम गजरात आणण्यात आल्या। येथे सोहळ्यातील परंपरांचे पालन करीत समाज आरतीने श्रींचा वैभवी सोहळा विसावला। आळंदीत यावर्षी पहिला एक मुक्काम होत श्रींची पालखी पुढील 2 दिवसांच्या मुक्कामासाठी पुण्यनगरीकडे गुरुवारी सकाळी मार्गस्थ होईल। यावर्षी इंद्रायणी नदीला आलेल्या महापुराने पालखीचा पुण्यनगरीकडे जाण्याचा मार्ग बदलण्यात येत आहे। चरोली खुर्द मार्गे सोहळा पुढे मार्गस्थ होणार असल्याचे देवस्थानने जाहीर केले आहे। महिलांसह पुरुषांनी फुगड्या खेळत समानतेचा संदेश देत प्रस्थान सोहळ्यातील वारीत पावले खेळली। अश्वांचे माऊली मंदिरात 4:15चे सुमारास आगमन झाले।